अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है। अभी तक तो हमने देखो योगा किया है, प्राणायाम किया है, मेडिटेशन किया है, हार्ड वर्कआउट लिया है महादेव मैम ने उनके साथ। हम आज बहुत बढ़िया सबने किया है। तो चलो हम कुछ आरोग्य की बातें सुनते हैं। तो आरोग्य की बातें सुनने के लिए आप रेडी है सब? अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल सब्सक्राइब करो और लाइक करो और बेल आइकन को टच करो। बहुत सारे अच्छे अच्छे आपको वीडियो देखने मिलने वाली है। यस, रेडी है आप? व्हेरी गुड, बहुत बढ़िया। की आपली किडनी सांभाळत असताना पहिलं काही काम करा तर बाहेरचं कच्च कच्च अन्न जे असतं ते अजिबात खायचं नाही. आलं लक्षात? ही खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, पाणी पिणे सांभाळायचं. जे पाणी आहे ते नेहमी सांभाळायचं. चांगलं पाणी प्या. आपल्याकडे बिस्लरी मिळतच आहे, ते पाणी प्या आणि ते आपण सांभाळणं गरजेचं आहे. भूक लागल्यानंतर शिजलेलं अन्न खा. आता तुम्ही ज्या गोळ्या खाता त्या गोळ्यामुळे भूक लागते, खूप भूक लागते आणि म्हणून किडनी बदललेल्या लोकांना स्थूलता म्हणजे ओबेसिटी येते किंवा त्यांना डायबिटीज होतो. याचं कारण आहे गोळ्याचे साईड इफेक्ट. तर हे कसं टाळायचं? हे टाळण्यासाठी तुमच्या आहारावर नियंत्रण आणा. आहार जो आहे तुमचा तो तुम्ही 3 वेळा आहार घ्या. सकाळी नाश्ता करा, दुपारी जेवण करा, संध्याकाळी जेवण करा. तिन्ही वेळेस शक्य झालं तर गरम अन्न खा. शक्य झालं तर, शक्य नाही झालं तर शिजलेलं अन्न खा. त्यासाठी तुम्हाला एक निश्चित सांगतो की माझी पत्नी सुलोचना ही गेली 29 वर्षे मला, मी रात्री 11 वाजता 12 वाजता माझी घरी जायची वेळ ठरलेली नाही तर तिने मला आत्तापर्यंत विचारलं नाही आहे की तू इतके वेळ काय करत होता. एकदाही पण जेव्हा घरी जाईल तेव्हा हसून या. आणि पीठ टिंबलेलं असतं, गेल्यानंतर पोळी लाटते आणि मला ती पोळी खायला देते. 29 वर्ष गरम जेवण देते. आणि म्हणून ज्यांना किडनी मिळालंय त्यांच्या लाईफ पार्टनरलाही माझी विनंती आहे की त्या किडनी दात्याला किडनी दिली आहे, घेतली आहे, अशा प्रकारचं अपंग करू नका. तो अपंग नाही आहे, तो सशक्त आहे. इकडे बघा माझ्याकडे, सशक्त, 29 वर्षांनी पण सशक्त. तिसरी गोष्ट अशी करायची आहे की व्यायाम करायचा. व्यायाम सगळ्यात महत्वाची काही गुरुकिल्ली असेल तुम्हाला किडनी जगवायची तर ती व्यायाम. कसला व्यायाम? आपली किडनी पायात बसवलेली असते, पायाच्या वर. आणि म्हणून चालण्याचा व्यायाम करा. चालणे, रोज चालायचं. आपला सांगतो, मी गेली 29 वर्षे, आता हे थोडे दिवस सोडले, पाठीचा काना दुखत होता. गेली 29 वर्षे रोज 29 वर्षे रोज 5 किलोमीटर चालतो. म्हणजे चालतोच, एका दिवशी बंद केलेलं नाही आहे. आणि आता आजारी पडल्यामुळे घरी सायकल घेतली मी. त्या सायकलवर 300 कॅलरीज जाळतो रोज. आणि म्हणून दुसरी जर काही महत्वाची गोष्ट असेल तर कंटाळा न करता व्यायाम करा. आपल्याकडे व्यायाम का होत नाही सांगतो. सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा शरीरामधले केसापासून पायापर्यंत सगळं दुखायला लागतं. आणि ते दुखत असल्यामुळं त्या तुमच्या अंथरुणावरून तुम्हाला सकाळी उठू वाटत नाही. आणि उठू वाटत नसल्यामुळं व्यायाम होत नाही. मग हे का होतं? म्हणजे इतकं का त्रास होतो आपल्याला, सकाळी का उठत नाही? हा त्रास आपल्या शरीराचा नाही, हा त्रास आपल्या मनाचा आहे. आपलं जे मन नावाचा माणूस आहे, हा माणूस आपल्याला उठू देत नाही. आणि म्हणून ज्यांनी मनावर ताबा मिळवला तोच माणूस उठून चालू शकतो. मग कसं चालायचं? एक मित्र करा किंवा बायकोला, नवऱ्याला मित्र करा. आणि ज्यांचं किडनी बदललेलं नाही अशा माणसाला सांगा की आपण चालायला जाऊ. आणि रोज कुठल्याही वेळी चालायला जा. असं नाही की सकाळी गेलं पाहिजे, दुपारी गेलं पाहिजे, पण रोज व्यायाम करा. आणि भूक लागते, भूक. माझं जेव्हा नवीन किडनी बदललं तेव्हा मला जवळपास या लोकांनी 200 मिलीग्राम स्टेरॉइड सुरू केलं होतं. आणि मी 40 मिलीग्राम सुरू असताना गावाकडे गेलो होतो. आईनी भाकरी केल्या होत्या. माझी माय एवढी मोठी भाकर करते. अशा मी 7 भाकरी खाल्ल्या. किती? 7. माझी माय म्हणली, अरे 7 भाकरी खाल्लास तू? एवढी भूक लागते, कारण आपण स्टेरॉइड खातो. आणि त्या दिवशी मी ठरवलं की याच्यानंतर 1 भाकरीच्या वर जेवण करायचं नाही. मी पोळी खात नाही, पण मी गेली 29 वर्षे
सकाळी जे काय असेल ते खातो, दुपारी एक भाकरी, संध्याकाळी एक भाकरी. आपल्याकडे कसं आहे, आजारी पडले की फळं, मग त्याचं सगळं ते देवाला जसं करतात ना सगळं, हे घे ते घे ते घे, असं काही करू नका. तो काही देव नाही आहे, त्याचं किडनी बदललंय, माणूस आहे, त्याला माणसासारखा वागवा, पूजा करायची गरज नाही. लक्षात. त्यामुळं उगे असे आपले मोठेचे मोठे फळं खात बसू नका. फळं नक्की खा, पण एका दुसरं फळ तुम्हाला जे काही खायचे खा. पुढे चालून तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो, त्याची तुम्ही काळजी घ्या. आणि आपण असं केलं तर हे आयुष्य. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही तुमचं जे काम आहे ते करा, कामापासून दूर जाऊ नका. आपलं थोडं पोट वाढतं, त्याला सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. ती जरा जाणं कठीण असतं. थोडी होऊ द्या, जास्त वाढू देऊ नका. आणि जर चाललं तर तीही वाढत नाही. आणि म्हणून आपण जेव्हा किडनी बदलतो तेव्हा किडनी यशस्वी महत्वाची नाही आहे. किडनीमध्ये तुम्हाला 40-45 वर्ष कसं आयुष्य मिळेल हे करण्यासाठी स्वतःचं जे आयुष्य आहे हे आयुष्य ठरवा कसं जगायचं. आणि सोपी गोष्ट आहे. कसं जगायचं? तुमची सगळी कामं करा, वेळेवर जेवण करा. जेवणाचा किती जेवायचं ते ठरवा. एकदाच जास्त जेवण करू नका. वेळेवर जेवा, व्यवस्थित पाणी प्या, कारण तुम्ही पाणी पिणंही तेवढंच महत्वाचं आहे. व्यवस्थित पाणी प्या. समजा तुम्हाला काही कच्चं खावं वाटलं, घरी जा, घरी ते कच्चं सगळं घेऊन या, ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवा, त्याची साल काढून टाका. कुठल्याही गोष्टीची साल खाऊ नका, ती साल काढून टाका. आणि काय तुम्हाला काकड्या बिकड्या वगैरे आंबे बिंबे खायचे नक्की खा, पण कव्हरला काय लावलेलं असेल आजच्या केमिकलच्या जमान्यात हे माहीत नसतं. आणि म्हणून त्यांनी आपली किडनी खराब होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करा. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं सरांनी सांगितलं की आता मी किडनी का खराब होते याच्यावर येतो. किडनी खराब व्हायचा आजार आहे हायपरटेन्शन, रक्तदाब. हा रक्तदाब आपण कंट्रोल करत नाही. ह्याच्यात दोन असतात, एक वरचा सिस्टॉलिक आणि एक खालचा डायस्टॉलिक. जेव्हा डायस्टॉलिक रक्तदाब 100च्या वर राहतो तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या हळूहळू बारीक होऊन आपली किडनी खराब होते. आणि म्हणून ज्यांना बीपी आहे त्यांनी त्यांचं रक्तदाब वाढू देऊ नये, त्यांनी मीठ खाऊ नये, मीठ कमी खावं आणि बीपी कंट्रोल करावा, किडनी खराब होत नाही. दुसरं आहे डायबिटीज. डायबिटीजमध्ये आपण डायबिटीजची काळजी घेत नाही आणि त्यामुळे किडनी खराब होते. डायबिटीजची कशी काळजी घेत नाही? फार हुशार लोक आहेत आपण सगळेजण. डायबिटीजमध्ये साखरेचा चहा प्यायचा नाही असं ठरवतो आणि आपण गुळाचा चहा पितो, गुळाचा आणि काळ्या गुळाचा चहा पितो. हे का पितो? कारण असं म्हटलंय की काळ्या गुळाचा चहा पिला तर डायबिटीजमध्ये चालतो. मग कुणी म्हटलंय हे? आपल्याकडे या जगात आता विद्यापीठं जी आहेत त्यांची व्हॅल्यू 0 आहे. या जगात एकच विद्यापीठ आहे, व्हॉट्सअप विद्यापीठ. व्हॉट्सअप हे खतरनाक विद्यापीठ आहे. ह्याची आपण काही शहानिशा करत नाहीत. आपल्याला सांगतो या गोष्टीची, काळा गुळ ह्याची आम्ही जरा शहानिशा केली. असं कळालं की एक गुराखी जो 4थी नापास आहे, 4थी नापास, त्याची आई, त्याच्या वडिलांना डायबिटीज होता, त्यांना काळ्या गुळाचा चहा करून द्यायची. तर ते त्याच्या मनावर बिंबलं की काळ्या गुळाचा चहा डायबिटीजमध्ये चांगला असतो. आणि त्यांनी व्हॉट्सअपवर लिहिलं की काळ्या गुळाचा चहा हा डायबिटीजमध्ये द्यावा, तो चांगला असतो, त्याचं आयुष्य चांगलं होतं. आणि माझ्या वडिलांची तब्येत काळ्या गुळाच्या चहाने सुधारली आहे. मग आपण सगळेजण आता त्या व्हॉट्सअप विद्यापीठाचं ऐकतो. 4थी नापास विद्यापीठ आहे, त्याचं आपण ऐकून सगळेजण काळ्या गुळाचा चहा डायबिटीजमध्ये देतो. बाबांनो, गुळ हा साखरेपेक्षा अस्वच्छ असतो आणि डायबिटीजमध्ये गुळामुळे साखरेपेक्षा जास्त नुकसान होतं. आणि म्हणून गुळाचा चहा हे घेऊ नये. दुसरं आहे आपल्याकडे डायबिटीजमध्ये बिस्किटं घ्यायचे. बिस्किटं आपल्याकडे, मला काही नाव नाही सांगायचे, पण एक मारी नावाचं बिस्किट आहे. नाव काय? बिस्किटाचं नाव काय? मग का घ्यायचं? त्याच्यामध्ये 50 कॅलरी एनर्जी असते. 50. आपण जे पोळी खातो त्या पोळीमध्ये पण 50 कॅलरी एनर्जी असते. म्हणजे आपण 5 बिस्किट खाल्ले तर 5 पोळ्या खाल्ल्या एवढी एनर्जी आपल्याला मिळते.
तरी आपण खातो. म्हणून सगळ्या प्रकारचं जे मैद्याचं धान्य, मैद्याचं म्हणजे बेकरीचे पदार्थ हे डायबिटीजमध्ये वर्ज्य करावे, खाऊ नये. किंवा भाताचे पदार्थ खाऊ नये, ज्याच्यामुळं डायबिटीजचं प्रमाण वाढतं. गोड खाऊ नये. आपल्याकडे डायबिटीज आहे माहीत झालं तरी आपण साखरेचा चहा पितो आणि यामुळे आपली डायबिटीज वाढली. कशी वाढते? 400, 500, 600 आणि मग आपली किडनी खराब होते. आणि ती किडनी खराब झाल्यानंतर ज्या वेळेस आपण म्हातारे होतो त्यावेळेस आपला डायलिसिस करावं लागतं. आणि म्हणून रक्तदाब आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे डायबिटीज, शुगर, या 2 गोष्टी जर आपण नीट सांभाळल्या आपली किडनी खराब होत नाही. तिसरं आपलं किडनी का खराब होतं ते म्हणजे आपल्याकडे जेव्हा लोक माझ्याकडे आता किडनीचे तर बरेच लोक येतात, त्यांना विचारलं तर ते प्रत्येक 8 दिवसाला एक इंजेक्शन घेतात. का? नाही मला इंजेक्शन घ्यावंच लागतं म्हणे, त्याशिवाय मला काम करता येत नाही. ते स्टेरॉइडचं इंजेक्शन असतं. त्यानंतर बरेच लोकांना अंगदुखी आणि डोकेदुखी हे असतंच. का असतं मला माहीत नाही. आणि ते अंगदुखी डोकेदुखीमध्ये अंग दुखायच्या आणि डोकेदुखीच्या जसं साहेबांनी सांगितलं तसे गोळ्या घेतात. बाबांनो, या अंगदुखीच्या डोकेदुखीच्या गोळ्या घ्याव्या, जरूर घ्याव्या, पण गरज असेल तेव्हा. आपण जेव्हा ह्या किलोनी गोळ्या घेतो वर्षामध्ये तेव्हा आपल्या किडनीतून ते फिल्टर होत असतं. किडनी फिल्टर करते आणि म्हणून ही किडनी त्या अंगदुखीच्या गोळ्याने आपली किडनी खराब होते आणि मग तिला त्या डायलिसिसला जावं लागतं. आणि म्हणून आपण अंगदुखीच्या गोळ्या घेऊ नये. दुसरं, आपल्याकडे आणखी एक की आयुर्वेदाच्या औषधांना साईड इफेक्ट नसतात. पण बाबांनो, ज्या आयुर्वेदाच्या औषधात मेटल असतं, मेटल म्हणजे धातू, हे आयुर्वेदिक औषधं घेतल्याने आपल्या किडनीतनं ते मेटल फिल्टर होत नाही. आणि फिल्टर नाही झाल्यामुळं आपल्या किडनीमधले जे छोटे छोटे ग्लोमेरुल असतात मधले ते बंद पडतात, बंद. आणि बंद पडल्यामुळे आपली किडनी खराब होते. आणि त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल तरच घ्या, माहिती नसेल तर घेऊ नका. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्याचा अभ्यास करा. आणि तसं केल्याने आपली किडनी जपणं शक्य आहे. मला असं वाटतं की किडनी जपण्यासाठी फार लहान लहान गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्याच्या पुढे काही असेल तर ती आहे इच्छाशक्ती, विल पॉवर. आपली जी विल पॉवर आहे ते खूप महत्त्वाची विल पॉवर आहे. पण ती विल पॉवर आपली कुठंतरी पळून जाते. का माहीत नाही मला. आजारी पडलं की त्याची इच्छाशक्ती संपते. लगेच सांगाल नाही हो माझी किडनी गेली आहे. तुमची किडनी गेली आहे म्हणजे काय झालं? किडनी दिली आहे ना तुम्हाला, मग कशाला गेली आहे म्हणता? तुमची किडनी चांगली आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, इच्छाशक्ती वाढवा. आणि हे बघा, तुम्हाला जर आयुष्य खूप दिवस जगायचं असेल तर पहिलं इच्छाशक्ती वाढवा. आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करा, व्यायाम करा, व्यायाम. आणि गरजेच्याच जे काही तुम्हाला औषध दिले, आज 29 वर्ष झालं मी अझोथायप्रिम, सायक्लोस्पुरिन आणि प्रेडनिसोलानच्या गोळ्या घेतो. 29 वर्षात माझा एकही डोस चुकलेला नाही, एकही डोस चुकलेला नाही. आणि त्याच्यामुळे आपला डोस चुकू देऊ नका. कोविडच्या काळामध्ये श्री गणेशने डोस चुकू नये म्हणून तुमच्यापर्यंत औषधं पुरवायचे प्रयत्न केले. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ह्याची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टर तुमच्यासाठी प्रयत्न करतात पण तुम्ही ते प्रयत्न करत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जर पुढचं आयुष्य जगायचं असेल तर औषधाचा डोस चुकू देऊ नका. हे आपण केलं तर काही अडचण येणार नाही. आणि सगळ्यांनी तुम्हाला त्याच्यासाठीच सांगितलं की किडनी दिल्याने जो दाता आहे त्याचं आयुष्य कमी होत नाही. याच्यामध्ये किती आयाने किडनी दिले हात वर करा. आया 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 ज्या आया आहेत, ओके, थँक्यू, अभिनंदन. किती वडिलांनी किडनी दिल्या आहेत? वडिलांनी हात वर करा. वडील, हां हां, एकच हात वर करायचं. तर वडिलांची संख्या कमी आहे. मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं की वडिलांची संख्या कमी असते. वडील चांगला माणूस असतो पण संख्या कमी. त्याच्यानंतर किती बहिणीने किडनी दिली हात वर करा. बहिणी, बहिणी, ओके, बसा. किती भावाने किडनी दिली आहे? ओके, व्हेरी गुड, बसा बसा. किती मुलांनी किडनी दिली आहे? मुलं नाही. किती मुलींनी किडनी दिली आहे? मुलगी नाही. किती सुनांनी किडनी दिली? सुनबाई एक. हा, क्या तर सासू
किती सासूने आणि सासऱ्याने दिलेली कुणी आहे का? सासू सासरे, हा पत्नी, हा किती पत्नीने किडनी दिली बसा खाली. हा गुड. तुम्ही आता पाहिलं असेल की या जगात उदार कोण आहे? उदार दोन माणसं, एक आई आणि दुसरी पत्नी. दोनच माणसं उदार आहेत. बाकीचे माणसं आहेत पण उदार नाहीत. आणि म्हणून आई मुलासाठी, वडिलासाठी, नवऱ्यासाठी किंवा मुलीसाठी त्याग करते, पत्नी नवऱ्यासाठी त्याग करते. आणि म्हणून ह्या त्यागींचं मी मनापासनं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून ज्या पत्नीने, वहिन्यांनी किडनी दिली त्यांना मी सॅल्यूट करतो की तुम्ही खूप चांगलं काम केलंय. आणि त्यांच्या आईवडिलांनी किडनी देण्यासाठी त्यांना मदत केली, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण आज आपलं हे किडनी देणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही बघता माझ्याकडे ॲक्टिव्ह लाईफ आहे. तुम्हाला एकच मला मंत्र द्यायचा आहे की बाबांनो ॲक्टिव्ह लाईफ जगा. ॲक्टिव्ह, पॅसिव्ह होऊ नका आणि वजन वाढवून घेऊ नका. एकदा तुम्ही पॅसिव्ह झाले की तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य नीट जगू शकत नाहीत. त्याच्यामुळे चर्चा करताना नाही माझं किडनी बदललंय हे सांगायचं बंद करा. आलं लक्षात की माझं झालं, कोणी भेटला नाही, हो माझं जरा ते मी जातो का किडनी बदलले, असलं सगळं ढोंग करायचं बंद करा. किडनी बदलल्याने आपलं आयुष्य चांगलं होतं, खराब होत नाही. आणि म्हणून ज्या दात्याने किडनी दिली त्यांचा रिस्पेक्ट म्हणून तुम्ही नीट वागा. कारण त्यांनी तुमच्यासाठी त्याग केलाय तर तुम्ही त्या त्यागाचं काहीतरी चांगलं करा. जसं अंजनामाने त्याग केला, मी 2.25 लाख ऑपरेशन करू शकलो, तिचा त्याग आहे. ऑपरेशन मी केले आहे. आणि म्हणून आपल्यासाठी ज्यांनी त्याग केला त्याच्यासाठी जगा. मी नेहमी सांगत असतो, मी 29 वर्ष का जगलो? विज्ञान असं सांगतं 15-20 वर्ष आयुष्य मिळतं, पण मी 29 वर्ष जिवंत आहे का? तुम्हाला मी सांगितलं त्याग. मी 50 लाख पेशंट तपासले आहेत आणि उपचार केला. किती? 50 लाख. 2.25 लाख पेशंटवर ऑपरेशन केले आहेत. आणि बाबांनो लक्षात ठेवा की जेव्हा आपण दुसऱ्याच्या कामाला येतो तेव्हा तो माणूस तुम्हाला आशीर्वाद देत असतो. आणि हे आशीर्वाद विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करतात. आणि म्हणून मी आज जिवंत, आशीर्वादाने जिवंत. जी LIC मला काढायला सांगितली होती आणि सांगितलं होतं की 95 मध्ये मी मरणार आहे, तर ती LIC मला मिळाली. ते LICचं माझ्या मुलीचं लग्नही झालं. त्यामुळे जर आपण ठरवलं इच्छाशक्तीने तर आपण नक्की चांगलं जगू शकतो. आणि हे जगण्यासाठी जी ऊर्जा तुम्हाला तुमच्या पत्नीने, तुमच्या आईने दिली आहे, तुमच्या मुलांनी, मुलींनी, भावानी, बहिणीने, नात्याने, ती ऊर्जा तुम्ही तेवढ ठेवा. आणि तेवढ ठेवून चांगलं जगा. तुमचं जे काम आहे ते काम करत राहा. आणि तुम्ही असं केलं यश हमखास मिळणार आहे. आणि जे लोक बाकीचे बसले त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी आपला स्वतःचा देखील शरीर सांभाळावा. आणि सांभाळण्यासाठी काय आहे? वाढू देतो का? शुगर. आपल्याकडे मला खूप आनंद म्हणजे मिळतो की आपल्याकडे लयच हुशार लोक आहेत. म्हणजे शुगरमध्ये हो सर जात आहेत तर सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांच्यासाठी थँक्यू. तर सर जात आहेत. आपण मला जे मी सांगत होतो की बाबा आपल्याला जे काही जगायचं आहे, पुढचं आयुष्य जे जगायचं आहे याच्यामध्ये सगळेजण पॉझिटिव्ह व्हा. निगेटिव्हने जगू नका. आणि जेवढं पॉझिटिव्ह जगाल तेवढं तुम्हाला चांगलं जगता येतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण पॉझिटिव्ह व्हा, चांगलं जगा. डोनरची काळजी घ्या. ज्यांनी तुम्हाला किडनी दिली त्यांची पण काळजी घ्या. ज्यांनी किडनी घेतली त्यांनी स्वतःची काळजी घ्या. आणि बाकी सगळ्या लोकांना आपण किडनी दिल्याने आपलं आयुष्य कमी होत नाही हे सांगा. लोकांना शहाणं करा आणि त्यांना किडनी देण्यासाठी प्रवृत्त करा, ज्याच्यामुळे ते पुढे येतील. ज्यांना आजार आहे त्यांना किडनी देतील. आणखी एक गोष्ट सांगतो, जितके कमी डायलिसिस तुम्ही करून किडनी बदलाल तेवढे चांगले रिझल्ट येतात. म्हणजे फार काळ डायलिसिस करत बसू नका. जर तुम्हाला डायलिसिस लागलं तर 15-16 डायलिसिस नंतर लगेच किडनी बदला, ज्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या चांगल्या राहतात आणि आपलं किडनी चांगलं राहतं.
त्यांचं ज्यांनी मला बोलवलं, आता त्यांनी सांगितलं की आपण 200 किडनी आपण इथे दरवर्षी करतो. मराठवाड्यातली मंडळी आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण, मला मुंबईला याच्यासाठी जावं लागलं होतं की तेव्हा इथे डायलिसिस होत नव्हतं. 94ची गोष्ट आहे. बावीकर तेव्हा इथं आले होते, पण तेव्हा डायलिसिस सुरू झालं नव्हतं. तर तेव्हा डायलिसिस होत नव्हतं. डायलिसिस करण्यासाठी मी मुंबईला गेलो आणि तिथं माझं किडनी बदललं. आज तुम्ही नशिबान आहेत की आज तुमचं इथं नुसतं डायलिसिस नाही, तर इथं किडनी 200 किडनी दरवर्षी बदलल्या जातात. पुढे सांगायचं आहे की जे आपण म्हणतो ना ब्रेन डेड डोनर, ज्यांचा ब्रेन डेड होतो, तो तुमच्या सगळ्यांना मला विनंती करायची की ज्यांचं ब्रेन डेड होतो अशा लोकांनाही प्रवृत्त करा आणि त्यांना त्यांचे अवयवदान करायला सांगा. कारण आपल्याकडे अवयवदान जे करतो आपण त्याच्याबद्दल बरेचसे लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहेत. डोळे दिले तर ते डोळे दिल्यानंतर भूताचा जन्म मिळतो, हे असलं काही होत नसतं. पुनर्जन्म मिळत नाही. हे आपल्याकडे ह्या अंधश्रद्धा ज्या आहेत ह्या एवढ्या आहेत की आपण सगळेजण लक्षात ठेवा, डोळे दिले तर ते डोळे तुमच्या मृत्यूनंतरही पुन्हा त्या माणसाच्या शरीरावर राहतात. तो वैज्ञानिक पुनर्जन्म आहे, तो वैज्ञानिक पुनर्जन्म आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी की आपले जे अवयवदान आहे ते अवयवदान केलं पाहिजे. जो पुनर्जन्म आहे आपला, आणि आपल्या ज्या काही आख्यायिका आहेत त्या बंद केल्या पाहिजे. डायबिटीजचं तुम्हाला सांगत होतो की मी आपल्याकडे काय करतो की जिलेबी खातो, आईस्क्रीम खातो, काही गुलाबजामुन खातो, अर्धी गोळी जास्त खातो. असं नाही होत बाबा. डायबिटीजमध्ये गोड पदार्थ कुठलाही खायचा नाही. काय फरक पडतो? जिभेचे एवढे लाड का करता तुम्ही? हे लाड करू नका. आणि असं केल्याने आपलं शरीर चांगलं राहील. व्यायाम करा. आपलं आजार नसेल, आरोग्य चांगलं असेल, आपण सगळी कामं करू शकतो. आणि आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्यासाठी देखील काही पुंजी जमवून ठेवा, ज्याच्यामुळे काही अडीअडचण आली तर ते तुम्हाला आरोग्याला मदत करील. तर तुमच्या सगळ्यांना जे डोनर आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून मी माझा हा टाळ्या वाजवायचा प्रयोग माझ्या भाषणात शेवटी नेहमी करतो. त्याचं कारण सांगतो. मी आता तुम्ही जे सगळे बसलाय ते मला तुम्ही दिसताय, ते मी डोनरही बघितले, रिसिपेंटही बघितले, नातेवाईकही बघितले. आपण टाळ्या 3 प्रकारे वाजवतो. हे बघा, बोट हे असे. ह्याच्यातल्या जवळपास 80% डोनरने अशा टाळ्या वाजवल्या. काही लोकांनी वाजवल्याच नाहीत, काही लोकांनी अशा वाजवल्या. फक्त 3 डोनर आहेत त्याने अशा टाळ्या वाजवल्या. किती? 3. आता तुम्हाला सांगतो ह्याचं काय. कोण वाजवायला सांगतं टाळ्या? मेंदू सांगतो? अजिबात नाही. हृदय सांगतं? नाही. हात सांगतो? नाही. आपल्या शरीरामध्ये हृदय, मेंदू, आपले विचार ह्याला जोडणारी एक दुसरी संस्था असते, तिचं नाव आहे मन, थिंकिंग. आणि हे जे मन आहे, तर जेव्हा मी तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा ते मन जागृत झालेलं नसतं. तुमचं नैसर्गिक मन आहे तेच मन टाळ्या वाजवतं. म्हणजे तुमची मनाची ठेवण. हे जे अशा टाळ्या वाजवल्या किंवा वाजवल्या नाहीत ना, तर त्यांना जन्मात प्रगती करायची नाही, खालीच राहायचं. तिथंच आहे, तिथं बरा. मजूर तर मजूर. ज्यांनी अशा टाळ्या वाजवल्या, समजा मुलीला मार्क कमी पडले, बायकोचं चुकलं, काही कमी झालं, दुसऱ्याला दोष द्यायला माणूस जन्मभर. त्याची किडनी खराब झाली, बायकोमुळे खराब झाली असं. आणि जो अशा टाळ्या वाजवतो, याच्यात फक्त रेसिपेंट 3च आहेत अशा, तो त्याची इच्छाशक्ती चांगली असते, त्याला प्रगती करायची असते आणि तो यशस्वीपणे जगतो, कारण त्याला प्रगती करायची असते. आणि म्हणून डोनरसाठी डोनर हात वर करून, सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर, जोरात टाळ्या वाजवायच्या, जोरात 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 टाळ्या वाजल्या. आता हे सगळ्या डोनरसाठी वाजवायला लावल्या, पण पहिला डोनर ज्यासाठी मला वाजवायला लावायचा ते आई. आई या डोनरसाठी अशाच पुन्हा एकदा फार जोरात आवाज होईल अशा टाळ्या वाजवा, जोरात. थँक्यू. यानंतर 2 नंबरला डोनर आहे पत्नी. पत्नी ह्या डोनरसाठी अशाच जोरात टाळ्या वाजवा, जोरात जोरात. आणि आता रिसिपियंट, ज्यांना किडनी दिली, ह्यांना 65 वर्षाचं आयुष्य मिळू दे म्हणून जोरात टाळ्या वाजवा. 65 इयर्स. जोरात 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 टाळ्या वाजवा. आणि आता 5व्यांदा ज्यांनी हा कार्यक्रम केला, जे तुम्हाला किडनी देतात
आणि तुम्हाला जीवन हो सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे। चलो आयुर्वेद के संग जीवन के बदले रंग, नई खुशियाँ नई उमंग अब हर एक दिल में जागे। रियांश ने दी एक नई पहचान है, रियांश है तो पूरा हर अरमान है, रियांश है तो हर मुश्किल। यस, आज महादेव मैम ने बहुत बढ़िया वर्कआउट, योगा, प्राणायाम, मेडिटेशन लिया है। और हमने भी अच्छी अच्छी मालूमात आज सुनी है। देखो, बीपी, शुगर वो कंट्रोल रहना चाहिए। इसके लिए हमें व्यायाम करना चाहिए, और व्यायाम के साथ साथ हमें अमृत जूस, न्यूट्रिशन, सप्लीमेंट ये लेना चाहिए। तो देखो माधवी मैम, आज बहुत बढ़िया वर्कआउट लिया है, और आप क्या संदेश देना चाहते हो? यस सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज मैं मुझे वर्कआउट लेने का सौभाग्य मुझे मिला। पहले तो मैं वर्कआउट नहीं ले सकती थी क्योंकि मेरे शरीर में बहुत अकड़न जकड़न थी। जब से मैंने अमृत जूस चालू किया तब से मेरा शरीर तो इतना फ्लेक्सिबल हुआ है। मैं अभी वर्कआउट कर सकती हूँ और ले सकती हूँ और परफेक्ट वर्कआउट ले सकती हूँ। इसका श्रेय जाता है अमृत जूस से। और अमृत जूस से मैं मुझे कई सारे फायदे हुए। इसमें मेरा वेरिकोस वेन जो है वो कम हो रहा है, माइग्रेन जो है वो कम हो रहा है। और उसके साथ मैं लेडी केयर लेती हूँ। लेडीज के जो प्रॉब्लम्स है हार्मोन्स के, वो भी मेरे उससे मुझे बहुत मदद हो रही है। और मैं इतनी खुश हूँ कि आज मैं 1.5 घंटा वर्कआउट कर सकती हूँ और ले सकती हूँ। और इतना वर्कआउट लेने के बाद मेरे जो पूरे ऑर्गन्स है, ऑर्गन्स इतने अच्छे हो रहे हैं। मुझे बहुत सारा फायदा हो रहा है। मैं इतनी खुश हूँ कि बस मुझे अभी कुछ करने का जो कहा तो मैं कर सकती हूँ। यस, तो पहले मैं यस नहीं कर सकती थी क्योंकि मेरे शरीर में तो आलस था। आलस की वजह से मुझे कुछ करने की इच्छा नहीं रहती थी। लेकिन जब से मैंने अमृत जूस चालू किया तब से मुझे इतना अच्छा लग रहा है, मैं इतनी खुश हूँ। तब से मैं इतना अच्छा वर्कआउट कर सकती हूँ, ले सकती हूँ और मैं खुश रह सकती हूँ। थैंक यू सर, थैंक यू ऑल माई कम्युनिटी। यस, बहुत बढ़िया। देखो मंदा मैम को क्या लगा है, थोड़ी बात करेंगे मंदा मैम से भी। यस मंदा मैम, आप क्या संदेश देना चाहते हैं सबको? सर्वांना काय सांगायचं तुम्हाला? गुड मॉर्निंग सर। मैं पहले व्यायाम नहीं करती थी, वर्कआउट नहीं करती थी, मुझे चलना नहीं आता, उठना नहीं आता था। पर मैं बाद में वर्कआउट, व्यायाम, प्राणायाम आसने कर रहे। इस अब उठ रहा है, उठना आ रहा है, चलना आ रहा है, उड़िया उड़िया मारने के लिए आ रहा है। और अमरुद मेरी पेट में दर्द था, लीवर पे सूज थी। मैं अमृत ले ली थी, बाद में चेकअप किया कल तो नॉर्मल है। अरे वाह, क्या बात है! अमरूद जूस ले रहे हैं उन्होंने, और अमरूद जूस ले रहे हैं तो अब उनके लीवर के ऊपर सूजन आई थी, तो वो सूजन कम हो रही है। बहुत बढ़िया। देखो, अब ये पूरा कोर्स करने के बाद तो बहुत बढ़िया आपको फायदा होने वाला है। बहुत बहुत अभिनंदन। आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है। कैसे? मिलजुल के करेंगे सारे जी जान से हम।